नमस्कार, नांदेड उद्देश लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। जाणून घेऊया आजच्या विशेष घडामोडी। आमच्या ऑटोवाल्यांना जे रोडवर प्रॉब्लेम आहेत, जे काही त्रास होतात, तर ते दूर करण्यासाठी जे पोलीसवाल्यांचे फाईन वगैरे चुकीचे बसत आहेत ऑटोवाल्यांवर, त्या संदर्भात आम्ही साहेबाला भेटून बोलणार आहोत की ऑटोवाल्यांना बी मन आहे, धंदे आहेत ते व्यवस्थितपणे करू द्या आणि आमच्या काही चुका होत असतील तर आम्हाला समजावून सांगा। मारतोड करू नका, गाड्यांचे काचा किंवा डेरे वगैरे काही जण दंडानं फोडत आहेत, असा काही प्रकार करू नका। जे काही तुम्हाला दंड लावताय ते नियमाप्रमाणे दंड लावा, तुम्ही काही हरकत नाही। चुकत असतील तर त्याला शिक्षा देणं हे त्यांचं कानूनन कर्तव्य आहे, पण विनाकारण काही लोकांना त्याचा त्रास भोगावा लागला, ते दूर करा आणि चांगल्या लोकांना सन्मान द्या, जे वाईट लोक आहेत त्यांना दंड द्या। अशा संदर्भामध्ये आम्ही साहेबाला भेटून बोलणार आहोत। या ठिकाणी जमा झालेले सगळे लोक निस्वार्थी आहेत, आम्ही कोणा संघटनेमार्फत जमा झालेलो नाही। आमचा एक मित्रमंडळाचा ऑटोवाल्यांचा हा ग्रुप आहे। जर गरज पडली तर आम्ही आज घोषणा करणार आहोत की आम्ही नवी ऑटोची संघटना तयार करणार आहोत। मग त्या पद्धतीने ज्या लोकांना जसे चांगले काम करता येतात, जे लोक त्या क्षेत्रामध्ये हुशार आहेत, त्यांना तसे पद देऊन काम करून घेणार आहोत। ऑटोवाल्यांच्या फायद्यासाठी, ऑटोवाल्यांसाठीच ऑटोवाली मिळून संघटना काढत आहोत आणि या संघटनेमध्ये जे लोक जुडलेले आहेत, आता नवीन संघटना आम्ही ते बनवल्या, त्या संघटना हे बाकीच्या जे संघटना चांगली कामं करतील, मग ते शिवसेना असो, बीजेपी असो, काँग्रेस असो, वंचित बहुजन आघाडी असो, ज्या संघटनेचे जे काही पद आहेत ऑटो संघटनेचे, त्यांनी जर मोर्चा काढत असतील तर त्यांच्या मोर्चाला सुद्धा आमची संघटना पाठिंबा देईल आणि कधीही ऑटोवाल्याच्या चांगल्या कामासाठी जे लोक रोडवर येतील त्यांना आम्ही 100% आमचा पाठिंबा देणार आहोत। आणि आम्ही जे चांगली कामं करून जेव्हा केव्हा मोर्चा वगैरे काढेल, कुठे आम्ही दाद मागशाल तर या लोकांना सुद्धा आम्ही कॉल करून बोलवण्याचा प्रयत्न करू। अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी जमा झालेलो। मग आमच्या संघटनेमार्फत आम्ही जे काही डायऱ्या ऑटोवाले घेतात आणि डायऱ्या घेऊन जे काही आपली रोजीरोटी करतात, त्याच्या डायऱ्या बंद करून आम्ही आमच्या संघटनेमार्फतच आम्ही त्यांना पैसे देणार आहोत, मदत करणार आहोत। आणि 100 रुपये आम्ही सदस्यताचे जे काही पैसे जमा केलेले आहेत, ते एखाद्या ऑटोवाल्याला जर समजा पैसे भरणं होत नसेल, गरीब असेल किंवा विनाकारण जर त्याच्यावर फाईन बसली असेल, तर ती आमच्या संघटनेमार्फत आम्ही त्याचे पैसे भरून त्याच्यावरचा अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद सर।